नमस्कार, जय महाराष्ट्र. मी सिद्धेश माळे नाम चौची गँग. आज वाईफला रात्री घेऊन आलेलं आहे फिरण्यासाठी. तिची खूप इच्छा होती की चला ना कुठेतरी बाहेर फिरू, म्हणून जास्त नाही, घराच्या थोड्या जवळच फक्त वॉकिंगसाठी आणलेलं आहे. काय बोलते बेडू? अरे सिद्धू. सिद्धू, अहो अहो क्या बोलणे का अहो. अहो अरे एवढं प्रेम नको, बापरे इतकं प्रेम नको देऊ ग. मग आता तुला फिरायचं होतं बघ, मी तुला फिरायला घेऊन आला आपल्याच ग्राउंडवर, हिंदवी मैदानावर. नक्की तुम्ही या इथे फ्रेंड्स. खूप छान आहे रनिंगसाठी, खेळण्यासाठी. क्रिकेट पण खूप छान इकडे बघायला. पण या कधी मॅच असल्या तर. आणि आमची बेडू फिरायला म्हणून जास्त लांब नाही. ती बोलवती काश्मीरला जाऊ, पण मला थंडी लागते ना इकडेच ग्राउंडवरच, म्हणून मी सांगितलं ग्राउंडवरच आपलं काश्मीर आहे, ग्राउंडवरच चल. थंडी आहे आज जास्त, थोडी थंडी वाढली कालपासून ना. तुम्ही बघू शकता बघा, इकडे व्हॉलीबॉल खेळण्यासाठी पण मस्त केलेलं आहे. सिसो आहे, पाळणे आहेत मस्त लहान मुलांसाठी. आणि रात्री पण खेळू शकता. आज लाईट बंद ठेवलेले आहेत कारण कोण खेळायला नाही अजून आलेलं नाही. तिकडे बघतील तर जिम पण आहे, तलाठी ऑफिस आहे, मेन वॉचमॅनसाठी केबिन आहे. आणि रनिंगसाठी बघा तुम्ही बघू शकता इकडे ना सकाळ सकाळ खूप जण येतात, धावायला येतात, वॉक चालायला येतात. हिच्यासारखं वजन वाढलेलं असते ना, ते येतात सकाळ सकाळ. चालायला दिलंय बनवून ह्यांना, पण ह्यांना नखरे मुलींना ना खूप. आता बघा कशावर चालतंय, ती पडली काय काय नाही. एवढं दिलंय ते कशाला दिलंय तुम्हाला? चाला ना, इथे चाला ना, त्याच्यावर काय चालतंय? ते काय चालायला दिलंय का तुम्हाला? मी ढकलतोय म्हणून तू ह्याच्यावर ढकलेल तर काय तिकडे जाऊन चालणार आहे का तू? हा, तुमचा मूड काहीतरी चेंज होतोय आता. आणि मॅडम चालल्या आता मला हैराण करणार. कोणता पाळणा घेऊ, हा घेऊ, तो घेऊ, काय लहान मुलांच्या ह्याच्यावर तिचा भरोसा नाही. ह्याच्यावर पण मला घेऊन जाईल. अजून विचार करते. आय थिंक काय तुम्हाला चांगलं वाटतं ना? हां, तुम्हाला म्हणजे जिममध्ये जसं ग्रीन कलरचे प्लेट असतात ते तुम्हाला आवडतात ना, तसं इकडे पण येल्लोवालं का ते रेडवालं, रेड चांगला वाटते तसं. मॅचिंग, हे मुलींचं मॅचिंगचं एक वेगळाच फंड असतो. हां, मला वाटलेलंच की हैराण करणार आता तू. हां ये, तशीच उडून जाऊ नको तिकडे. किती छान, असं एकदम लहान झाल्यासारखं फील झालं. ह्या गोष्टी पाहिजेत लाईफमध्ये. किती मोठं झालं तरी म्हणजे गेले ते दिवस, राहिले ते आठवणी, असे बोलायला नको. म्हणून मधून माझी इच्छा होत नाही, पण तुझी होते तर घेऊन येत जा मला, जबरदस्ती का असो ना. तुझ्या वजनाने तर तुटेल, लहान मुलांचं आहे ना. रागावली आता मूड चेंज. नाही आहे, मूड आहे, स्माइल करते. तुम्ही पण. हो बसतो ना. मला सांगतो आणि आता स्वतः उतरायचं नाव नाही घेते. स्वतः लहान झालंय शहाणा. मजा आली ग. खरंच गेले ते दिवस नाही, आहेत अजून ते दिवस, पण आपण त्या गोष्टी इग्नोर करतो. रेश्मे, मी येण्याच्या आधी लाईफ कशी होती सांग ना जरा, मला ऐकायला आवडेल. तू येण्याआधी लाईफ माझी एकदम शांत होती. शांत म्हणजे मीच खूप शांत होती. माझ्या आयुष्यात असं जवळचं असं फ्रेंड किंवा असं कोण नव्हतं ज्याच्यासोबत मी माझं मन मोकळं करेल किंवा असं बोलेल. माझ्यासोबत फक्त हा चांदोबा होता, चंद्र. आणि त्याच्यासोबत मी गप्पा मारायची. ते डेलीचं रुटीन होतं माझं. जायचं मस्त शांत रात्री आणि दिवसभराच्या गप्पा मारायच्या. आज हे झालं, असं झालं. मग चांदू मामासोबत बोलत बसायची का? अरे वा, छान. त्यानंतर मी आलो, मग माझ्यावर फोनवर बोलता बोलता चांदू मामा पण आपल्या साक्षीला होता का? आजही आहे. चांद मातला Oh my God. सहज
आवाज आपला चांगला नाही. चलो. चला तर आता आम्ही निघतो. अशा प्रकारे मी खूप दमलेली आहे. आणि हिला झोप पण यायला लागले, ते नाही सांगत का. सो आता तुमच्या भावाला घेऊन जाते मी घरी. चलो Good बाय night, बाय, guys. गुड नाईट. जातोय आता घरचा रस्ता पकडते. गुड नाईट. थंडी खूप आहे. हा बाय. अँड व्हिडिओला लाईक करा, शेअर करा अँड सबस्क्राईब करा. थँक्यू. आणि व्हिडिओ पूर्ण बघा. बाय बाय.